मुंबईमधले शिंदेचे 29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यातल्या ताज लँड्स एंडमध्ये राहणार आहेत। जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हा हॉटेलमध्ये असेल। शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक पुढचे 3 दिवस हॉटेलमध्ये राहणार आहेत। जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार आहे। सर्व 29 नगरसेवक वांद्र्यातला ताज लँड्स एंडमध्ये राहणार आहेत। मुंबईत भाजपचे 89, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, शिंदेच्या शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत। मुंबई शिंदेच्या शिवसेनेच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे। पण ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती आहे। ताज लँड्स एंड हॉटेलमध्येच शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संध्याकाळी बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंसह काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत। बैठकीवेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। संध्याकाळी कदाचित ते येतील आणि नगरसेवकांना मार्गदर्शन करतील। पुढची जी काही स्ट्रॅटेजी असेल की कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचं काम करावं त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं। एकनाथ शिंदेंनी सगळे नगरसेवक त्यांच्या एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत। म्हणजे काय नक्की प्लॅन आहे असं म्हणजे पुन्हा एकदा पळवण्याचं जसं आमदारकीच्या वेळेस झालं एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलं। आता कुठेही पळवापळवी नाही आहे। आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत। त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर राहायला वगैरे कोणी जात नाही। त्यांना भाजपची भीती वाटते कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं। कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात। आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाहीये टेन्शन।